आता आधीच्या प्रॉब्लेम्समध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग अकाउंट बघितलं. आता मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग आणि P&Lमध्ये काय चेंजेस होतात ते बघूया. म्हणजे काही आयटम्स असे असतात जे P&Lमध्ये पण येऊ शकतात आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण येऊ शकतात. पण मग त्याचं बायफर्केशन कशाच्या बेसिसवर करायचं, तर ऑफिस आणि फॅक्टरी बेसिसवर. फॅक्टरी रिलेटेड असतील हे ऑफिस कुठे येतात, मॅन्युफॅक्चरिंग, आणि ऑफिस रिलेटेड असतील हे सगळे P&Lमध्ये येतात. ओके. आता फ्युएल आणि कोल हे काय P&Lमध्ये येईल का, नाही, हे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येईल, कारण हे प्रोडक्शनसाठी लागणार आहे. फॅक्टरी पॉवर, मॅन्युफॅक्चरिंग. आता कॅरेज इनवर्डमध्ये काय सांगितलं, रॉ मटेरियल कन्झ्युम, म्हणजेच कुठे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. ठीक आहे. कॅरेज आउटवर्ड हे रिलेटेड टू सेल्स असतं. ओके. म्हणजे आउटवर्ड जे जातं त्याच्यासाठी आपण पेमेंट करतो, काही चार्जेस देतो, कॅरेज म्हणून देतो, ते सगळे येतात, म्हणून ते कुठे येईल, P&Lमध्ये. वेजेस काय आहे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येईल, ट्रेडिंगमध्ये नाही. काही दिलेलं नसेल तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये घ्यायचं. प्रोडक्टिव्ह असं वेगवेगळं दिलं असेल तर कुठे घ्यायचं, ज्या पर्टिक्युलर ट्रेडिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. सॅलरीज, ऑफिस, P&L, फॅक्टरी, मॅन्युफॅक्चरिंग. कळते, असं बायफर्केशन करायचं. हे सिम्पल घेतलंय. आता इथे तुम्हाला सिम्पल आहे, ॲडजस्टमेंटमध्ये पण दिलेलं असतं की सॅलरी एवढी आहे, तर त्याचं डिस्ट्रीब्युशन करा फॅक्टरी आणि ऑफिसमध्ये, असंही दिलेलं असतं. ओके. आता रेंट, ऑफिस P&L, फॅक्टरी, मॅन्युफॅक्चरिंग. इन्शुरन्स, ऑफिस P&L, फॅक्टरी, मॅन्युफॅक्चरिंग. ओके. सेल ऑफ स्क्रॅप कुठे सांगितलं, मॅन्युफॅक्चरिंग, क्रेडिट साईड. सेल, ट्रेडिंग. डिस्काउंट रिसिव्ड आहे, डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे कुठे येईल, P&L अकाउंट, कारण डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे आफ्टर सेल्स आहे, फिनिश गुड्सच्या नंतरचा आहे, आणि तो P&L एक्सपेन्सेस आहे. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल म्हणजे कुठे येणार, मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे हे RCMला येईल, रॉ मटेरियल कन्झ्युम. नंतर WIP मॅन्युफॅक्चरिंग. फिनिश गुड्स, ट्रेडिंग. डिस्काउंट अलाउड कुठे येणार, रिसिव्ड P&L, तसंच अलाउड पण P&L, सेलिंग एक्सपेन्सेस येतो. परचेसेस आता इथे काही दिलेलं नाही, याचा अर्थ परचेसेस काय घ्यायचं, रॉ मटेरियल म्हणून घ्यायचं, त्यामुळे रॉ मटेरियल कन्झ्युम्डला येईल. वेजेस ऑफ वर्कर्स, मॅन्युफॅक्चरिंग. लाईट गॅस फॅक्टरी, मॅन्युफॅक्चरिंग. हायर स्पेशल प्लांट, मॅन्युफॅक्चरिंग. ऑइल गॅस, मॅन्युफॅक्चरिंग. आणि फॅक्टरी टॅक्सेस, मॅन्युफॅक्चरिंग. आता कुठे कुठे ॲडजस्टमेंट आहेत त्या बघूया. पहिली आहे क्लोजिंग स्टॉकची. ठीक आहे. इथे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, RMC, WIP, मॅन्युफॅक्चरिंग, आणि फिनिश गुड्स, ट्रेडिंग. तर डेप्रिसिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी हे रिलेटेड टू प्रोडक्शन आहे, त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगला येईल. फर्निचर, ऑफिस येईल. आणि लँड अँड बिल्डिंगसाठी काय दिलंय बघा, लँड अँड बिल्डिंग, त्याच्यासाठी एक वेगळी ॲडजस्टमेंट दिली आहे, ₹5,000 आहे, विच इज डिस्ट्रीब्युटेड इन फॅक्टरी अँड ऑफिस 3:2 रेशो. मग अशी म्हटलं तसं की फॅक्टरी आणि ऑफिसमध्ये रेशो डिस्ट्रीब्यूटसाठी पण दिलेला असतो, कळतंय. त्यामुळे 5,000 ऑफिस आणि याच्यामध्ये 3:2 रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. ते कसे करायचे ते बघूया. ऑफिस इन्शुरन्स प्रीमियम ॲडव्हान्स म्हणजे प्रीपेड आहे, म्हणजे इथे ऑफिससाठी ॲडजस्टमेंट आहे. नंतर आउटस्टँडिंग रेंट फॉर ऑफिस फॅक्टरी 500 आणि 800 रिस्पेक्टिव्हली, म्हणजे ऑफिस आणि फॅक्टरी रेंटसाठी दोन्हीसाठी आउटस्टँडिंग आहे. ओके, क्लिअर आहे. आता ॲडजस्टमेंट करताना फक्त लँड अँड बिल्डिंगची ॲडजस्टमेंट थोडीशी किचकट आहे, ती कशी आहे ती सांगूया. त्याच्याच बेसिसवर पुढचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता इथे पहिल्यांदा रॉ मटेरियल कन्झ्युम लिहून घेऊया. रॉ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेशनमध्ये काही चेंज नाही, फक्त याच्यात P&L अकाउंट वाढलंय. ठीक आहे. रॉ मटेरियल कन्झ्युममध्ये पहिलं काय येतं, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ॲड परचेसेस ऑफ रॉ मटेरियल. मुद्दाम इथे तुम्हाला लेस करून वेगळं दाखवते, लेस नाही सॉरी, कॅरेज इनवर्ड. आणि लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आता एक एक घेऊयात. आता पहिलं काय, फ्युएल अँड कोल इथेच येईल.
टू फ्युएल अँड कोल किती आहे 5000. फॅक्टरी पॉवर किती आहे 7500. कॅरेज किती दिले, कॅरेज इनवर्ड 1500. कॅरेज इनवर्डच्या इथे लिहून टाका 1500. नंतर आहे वेजेस 4000. नेक्स्ट आता सगळे जे फॅक्टरी रिलेटेड आहेत ते फॅक्टरीमध्ये घ्यायचे. कॅरेज आउटवर्ड कुठे येईल P&L ला, त्यामुळे इथे लिहा टू कॅरेज आउटवर्ड 3000. आता ऑफिसमध्ये आणि हे इकडे ओके. ऑफिस सॅलरी किती आहे 12500. टू फॅक्टरी सॅलरी 10,000. टू रेंट, आता रेंट दोन्हीवर ॲडजस्टमेंट आहे. टू रेंट म्हणा ऑफिसचं ऑफिसमध्ये लिहायचं, इथे म्हणा ऑफिस म्हणून ठेवा. किती आहे 15,000. ॲड काय आहे आउटस्टँडिंग दिले, किती दिले आउटस्टँडिंग 500. ऑफिससाठी 500 आणि फॅक्टरीसाठी 800. मग ऑफिससाठी 500. ह्याचा सेकंड इफेक्ट कुठे आला असता बॅलन्स शीटला जर असती तर 15,500. इथे म्हणा टू रेंट फॅक्टरी एफ म्हणा ॲड आउटस्टँडिंग. फॅक्टरी रेंट किती दिलं आहे 10,000 आणि 10,000 मध्ये आउटस्टँडिंग किती सांगितलं आहे 800. म्हणजे 10,800. ओके. नंतर काय इन्शुरन्स, ऑफिस इन्शुरन्ससाठी ॲडजस्टमेंट आहे. टू इन्शुरन्स म्हणा, त्याला ऑफिस म्हणा. आता लेस प्रीपेड किती आहे इन्शुरन्स. आता त्याची ॲडजस्टमेंट करायला लागेल. कसं करायची बघा. आता काय सांगितले ऑफिस इन्शुरन्स किती दिला आहे 15,000. 15,000 इन्शुरन्स दिला बरोबर आहे. आणि काय म्हटलंय 1 मंथ इन ॲडव्हान्स, म्हणजे आता 1 मंथ कसं काढायचं 15,000 इंटू 1 मंथ. 1 मंथ म्हणजे 1/12 म्हणजे किती येतील 15,000 इंटू 1/12 म्हणजे 1250. 1250 हा काय झाला 1 मंथ प्रीपेड. कळलं कसं कॅल्क्युलेशन केलं. एका महिन्याचं प्रीपेड सांगितलं होतं म्हणजे किती 1250 ऑलरेडी पे केलं आहे. कळतंय. मग ह्याच्यामध्ये 1250 इन्क्लूड आहे ऑलरेडी. मग कसं लिहिणार इन्शुरन्स किती आहे 7,800. सॉरी 7,800 आहे. ओके 7,800 इंटू 1/12 650. सॉरी हा 1 मंथचा आहे. मग 7,800 लेस 650 म्हणजे 7,150. याचा सेकंड इफेक्ट कुठे आला असता बॅलन्स शीटला असेट साईडला आला असता. ओके. आता इथे फॅक्टरीचा लिहूया. फॅक्टरी इन्शुरन्स किती आहे 1,200. ओके. सेल ऑफ स्क्रॅप इथे येईल बाय सेल ऑफ स्क्रॅप किती आहे 17,000. बाय सेल्स, तर सेल्स रिटर्न वगैरे काही नाही आहे त्यामुळे डायरेक्ट सेल्स लिहू शकता 2,75,000. नंतर आहे डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे कुठे घेतो आपण P&L ला. इन्कम आहे डेबिट व्हॉट कम्स इन डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. त्यामुळे इथे येईल बाय डिस्काउंट रिसिव्ड
किती आहे डिस्काउंट रिसिव्ड 1500. ओपनिंग स्टॉक, आता ओपनिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंट जशा आधीच्या प्रॉब्लेम्समध्ये केल्यात तशा करायच्या. रॉ मटेरियल इथे येईल 35,000. इथे लिहा टू WIP, ओपनिंग स्टॉक ऑफ WIP किती दिलं आहे 28,000. आणि फिनिश गुड्स इथे येईल टू ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 55,000. क्लिअर आहे. नंतर डिस्काउंट अलाउड, डिस्काउंट अलाउड सेल नंतर होणार आहे त्यामुळे तो कुठे येईल P&Lला. डिस्काउंट अलाउड 1,800. परचेसेसच्या पुढे काही दिलं नाही याच्या अर्थी तो रॉ मटेरियल परचेसेसच कन्सिडर करायचं 1,75,000. नंतर वेजेस, वेजेस काय, वेजेस याच्यामध्ये येईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 3,000. त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे डिरेक्टली आउटर साईडला येईल. लाईट गॅस ऑफ फॅक्टरी, लाईट गॅसचं पुढे फॅक्टरी दिलं नसतं तरी ते लाईट आणि गॅस हे फॅक्टरीसाठीच लागतं. पुढे हायर स्पेशल प्लॅन्ट ऑलरेडी आपलं डिस्कस करून झालंय हे आधीच्या प्रॉब्लेममध्ये. हायर प्लॅन्ट 7,500 म्हणजे तो थोडक्यात काही दिवस रेंटवर आपण घेतो त्यामुळे त्याचे रेंट इथेच येतं. टू ऑइल अँड गॅस कुठे येईल 7,500 इथेच येईल मॅन्युफॅक्चरिंगला. आणि फॅक्टरी टॅक्सेस पण इथे येईल 20,000. ओके. आता इथे कॅल्क्युलेशन दिलेले आयटम संपले तर ॲडजस्टमेंट मधलं काही राहिलंय का बघूया. क्लोजिंग स्टॉक इथे येईल रॉ मटेरियलचा 40,000 जो मायनसमध्ये त्यामुळे ब्रॅकेटमध्ये लिहा. नंतर WIPचा या साईडला घेतो आपण. बाय क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP किती आहे 30,000. आणि बाय क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड मध्ये किती येईल 60,000. ओके. आता डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी कुठे येईल इथे म्हणा टू डेप्रिसिएशन. पहिले प्लांट अँड मशिनरी आणि लँड अँड बिल्डिंग दोन्हीचं घ्यायचं आहे आपल्याला का, कारण लँड अँड बिल्डिंगचं कॅल्क्युलेशन सांगितलं त्याने, त्या कॅल्क्युलेशन प्रमाणे घ्यायचं आहे. पहिलं आता ह्याचं डेप्रिसिएशन किती आहे प्लांट अँड मशिनरीचं 1,000 दिलंय बरोबर आहे. आणि फर्निचरचं किती दिलंय 500 ते इकडे येईल टू डेप्रिसिएशन फर्निचर किती दिलंय 500. आता पुढचे ऍडजस्टमेंट बघूया लँड अँड बिल्डिंग साठीची. लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिसिएशन किती दिलंय 5,000. ओके. रेशो काय सांगितलंय फॅक्टरी आणि ऑफिससाठी, फॅक्टरी आणि ऑफिस 3:2 रेशो. फॅक्टरीला 3,000 म्हणजे आता लिहिताना जर कॅल्क्युलेशनच करायचं झालं तर लिहिताना असं लिहायचं 5,000 × 3 / 5 का 3 + 2 = 5 म्हणून 5 घेतो आपण म्हणजे किती येईल 3,000. आणि ह्याचं कसं घेणार 5,000 × 2 / 5 म्हणजे येईल 2,000 म्हणजे 3,000 फॅक्टरीला आणि हे ऑफिसला. कळलं बायफर्केशन कसं होतं. मग आता इथे लिहा फर्निचर लँड अँड बिल्डिंग वर्किंग नोट नंबर 2. ऑफिसला किती आहे 2,000 आणि फॅक्टरीला किती आहे 3,000. हे WN म्हणा 3,000. ओके. आता राहिलंय काय ऑफिस इन्शुरन्स प्रीमियम झालंय आउटस्टँडिंग झालंय म्हणजे ॲडजस्टमेंट पण सगळ्या संपल्यात. आता पहिला आधी रॉ मटेरियल कन्झ्युम्ड कॅल्क्युलेशन कम्प्लीट करून घेऊया. 35,000 + 1,75,000 म्हणजे किती येईल 2,10,000. 2,10,000 + 1,500
म्हणजे किती येईल 2,11,500 लेस काय म्हणायचं 40,000 म्हणजे येईल 1,71,500. आता काय होईल हे कॅल्क्युलेशन इकडे जाईल म्हणजे काय हे क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP 80,000 घ्या. इथे पण दिलंय बघा हे 80,000 करा कॅल्क्युलेशनसाठी सोपं जाईल. 1,70,000. आता याची सगळ्याची टोटल करून ह्याची बॅलन्सिंग फिगर काढायची. त्याला काय म्हणायचं बाय ट्रान्सफर टू ट्रेडिंग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. इथे लिहा टू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. ओके. आता इथे ट्रान्सफर करण्यासाठी कॅल्क्युलेशन करून घेऊया. या सगळ्याची टोटल किती आहे 2,82,500. त्यामधून ह्या दोन गोष्टी लेस केल्या म्हणजे बॅलन्सिंग फिगर किती आली 1,85,500 जे ट्रान्सफर टू ट्रेडिंग येईल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणून 1,85,500. मग त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट. आता ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं कसं कॅल्क्युलेट करतो आपण याचं कॅल्क्युलेशन कंप्लीट होईल. ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. मग ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊनला काय येईल 2,75,000 ॲड 60,000 म्हणजे 3,35,000 लेस 55,000 लेस 1,85,500 म्हणजे 94,500 GPA. ओके. GP कुठे ट्रान्सफर करतो आपण 94,500 इकडे येईल बाय GP ब्रॉड डाऊन. किती आहे 94,500. इथून पुढे ॲडजस्टमेंटमध्ये काही फरक नाही आहे. जसं आपण फायनल अकाउंट सॉल्व करायचो 11वी 12वी तसंच सॉल्व करायचं. त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहे. 96,000 म्हणजे आता इथे काय काढतो आपण नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन किंवा ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. किती येईल लेस 3,000 लेस 12,500 53,550 53,550 हे काय आलं नेट प्रॉफिट. म्हणजे आपण सगळं कॅल्क्युलेशन कंप्लीट केलं. आता याच्या पुढच्या प्रॉब्लेम्समध्ये इथून बॅलन्स शीट येणार. मग बॅलन्स शीटचे आयटम्स बॅलन्स शीटला येतील. आता इथे बॅलन्स शीटला सेकंड इफेक्ट कुठले कुठले आले असते आउटस्टँडिंगचे आले असते डेप्रिसिएशनचा आला असता. ओके. आणखीन कुठलं आलं असतं प्रीपेडचं आलं असतं आणि क्लोजिंग स्टॉकचे आले असते. कळतंय हे सगळे डबल इफेक्टचे आयटम्स आहेत जे आपण आता इथे फक्त सिंगल इफेक्टचे घेतले. ओके.